नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र विधानसभा चुनाव में महायुति की जीत को लेकर विपक्ष ईवीएम में धांधली का आरोप लगा रहा है। पक्ष और विपक्ष में आरोप प्रत्यारोप का दौर जारी है। विपक्षी गठबंधन महाविकास आघाड़ी के आरोपों पर महायुति के सहयोगी बीजेपी के प्रवक्ता राम कुलकर्णी ने पलटवार करते हुए निशाना साधा है। भाजपा के प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी ने कहा कि मेरा वोट किसे गया, यह कहने वाले विधायक को ये पता नहीं कि मतदान की प्रक्रिया गुप्त होती है। विरोध जताना संविधान के खिलाफ है। महाविकास आघाड़ी के लोगों ने राजनीतिक स्वार्थ के चलते मरकडवाडी गांव को बंधक बना लिया है। माझं मतदान कुणाला गेलं याची मला माहिती पाहिजे असं जर उत्तम जानकर म्हणत असतील तर यापेक्षा शोकांतिका कोणती नाही। ते आमदार झालेत, पण आमदार होऊन सुद्धा आमदाराला ह्याचं ज्ञान नाही की लोकशाहीच्या मंदिरात मतदान प्रक्रिया गुप्त असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेल्या संविधानाच्या आधारे हे मतदान कुणाला पाहता येत नाही। आणि आज त्यांनी जे राज्य स्तरावर त्यांच्या पक्षाचा पराभव झाला आणि त्यानंतर जो राजकीय तमाशा सुरू केलाय तो खऱ्या अर्थाने बिनपैशाचा आहे। आणि म्हणून जानकरांना मला एकच सांगायचंय की मार्करवाडी गावाला तुम्ही विनाकारण राजकीय स्वार्थापोटी वेठीस धरू नका। ग्रामीण भागातले गाव एक संघ आहे। गावच्या लोकात तुमच्या अशा वागण्यामुळे गडबाजी पण होती, पण तुम्ही म्हणतात आम्हाला मतदान दाखवा, तर अगोदर तुम्ही कायदे मतदानाचे समजून घ्या आणि मगच विधानसभेमध्ये या। आणि तुम्हाला तुमच्या विजयावर संशय असेल तर देऊन टाका राजीनामा, जा विधानसभा सभापतीकडे आणि राजीनामा देऊन टाका। तुम्हाला कोण अडवतंय, पण उगीच नाटकं करू नका।